महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब साठे या सर्वांना नमन करतो. मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचं. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आणि ते इथं महात्मा फुले सावित्रीबाईंच्या वाड्यावर हा समता पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले. या निमित्तानं त्या मंचावर असलेले नागराजी मंजुळे आणि कुटुंबीय, रुपाली चाकणकर, योगेश शेळेकर, शबीर अन्सारी, आमदार पंकज भुजबळ, बापू भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार दिलीप कांबळे, सुभाष राऊत, वैशाली बनकर, मनीषा लडकत, ॲडव्होकेट मंगेश ससाने, ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील, सदानंद मंडळी, मंजिरीताई घाडगे, अनेकांची नावं घेता येतील. वेळेअभावी मी थांबतो. आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती, आपण दरवर्षी इथे येतो. यावर्षी जर उशीर झाला याचं कारण, नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे, जे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत अर्धपुतळे, तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आलो. त्यामुळे तो उशीर झाला. खरं म्हणजे हे आपलं प्रेरणास्थान आहे, पॉवर स्टेशन. जसं आपण एक पॉवर लागते ना, आपण गाडी चालवायची तरी पेट्रोल डिझेल लागतं, ती पॉवर आहे. साधारण मोबाईल सुद्धा जो चार्ज करायला लागतं ती पॉवर आहे. आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी, त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो. हे आपलं पॉवर स्टेशन. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची काय आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला. हा समता पुरस्कार जो आहे, त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये, कला, दिग्दर्शन, काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणजे चित्रपट काढणारे खूप आहेत हो, कवी पण खूप आहेत, दिग्दर्शक खूप आहेत. पण हेच का? याचं कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहे, फुले शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही. ऑनर किलिंग ज्याला आपण म्हणतो, दुसऱ्या समाजामध्ये किंवा खालच्या समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं, आंतर जातीय विवाह केला, तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराटमध्ये त्यांनी दाखवलेला आहे. हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे, त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे. दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच. अगदी शेवटचा जो सीन आहे, रक्त असं सांडतंय आणि तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय, हे सगळं पाहिल्यानंतर काळी गलबलल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही, यासाठी आपण प्रवृत्त होतो. त्यांनी कवी सुद्धा उन्हाच्या कटाविरुद्ध त्यांचा जो काव्य संग्रह आहे, त्यातली हीच एक कविता आहे. या सनातन बाहेर खाली
कुणाला घाबरून तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बोनसाय आणि लाचारपणे मागतेस सावली. का तू घाबरते आहेस म्हणाला. म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चाललाय किंवा इतरांना चाललाय, का तुम्ही घाबरता? या ना बाहेर या. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा, तोच संदेश इथे मंजुळे साहेब देतात. या अनैतिक संस्कृतीत नैतिक होण्याच्या हट्टापायी का देत आहेस एका आभाळणाऱ्या मनस्वी विस्ताराला मोठमाती? तुझ्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं ते करावं, परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. आपण कुठेतरी आहो आहे तसं, पण दबून राहिलं पाहिजे. आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट आपण म्हणतो. प्रत्येक मानवी प्राण्याला, स्त्री असेल पुरुष असेल, हा सगळा प्रवास तुम्ही थांबवतेस तू का? हा प्रश्न ते विचारतात. का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं देशानं बोलत नाही? उन्हामध्ये सुद्धा जो गुलमोहर जो फुलतो आहे, तुला काय झालं? तू पण हे जो ऊन आहे, या ताप आहे, आजूबाजूला तुला त्रास देणाऱ्या लोकांचा, त्याच्यावर तो उभे राहा. जर गुलमोहर फुलतो आहे तसं तू सुद्धा फुले, हिम्मत तू ठेव. एक सामाजिक त्यातून सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब साठे या सर्वांना नमन करतो. मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचं. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आणि ते इथं महात्मा फुले सावित्रीबाईंच्या वाड्यावर हा स्वीकार समता पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले. या निमित्तानं त्या मंचावर असलेले नागराजी मंजुळे आणि कुटुंबीय, रुपाली चाकणकर, योगेश शेळकर, शबीर अन्सारी, आमदार पंकज भुजबळ, बापू भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार दिलीप कांबळे, सुभाष राऊत, वैशाली बनकर, मनीषा लडकत, ऍडव्होकेट मंगेश ससाने, ऍडव्होकेट मृणाल ढोले पाटील, सदानंद मंडळी, मंजिरीताई घाडगे, अनेकांची नावं घेता येतील, वेळेअभावी मी थांबतो. आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती, आपण दरवर्षी इथे येतो. यावर्षी जर उशीर झाला याचं कारण, नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे, जे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत अर्धपुतळे, तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आलो, त्यामुळे तो उशीर झाला. खरं म्हणजे हे आपलं प्रेरणास्थान आहे, पॉवर स्टेशन. तसं आपण एक पॉवर लागते ना, आपण गाडी चालवायची तरी पेट्रोल डिझेल लागतं, ती पॉवर आहे. साधारण मोबाईल सुद्धा जो चार्ज करायला लागतं ती पॉवर आहे. आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी, त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो. हे आपलं पॉवर स्टेशन. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची काय आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे
पुरस्कार देऊन सत्कार केला. हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला, दिग्दर्शन, काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणजे चित्रपट काढणारे खूप आहेत हो, कवी पण खूप आहेत, दिग्दर्शक खूप आहेत, पण हेच का? याचं कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहे, फुले शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही. ऑनर किलिंग ज्याला आपण म्हणतो आहोत, दुसऱ्या समाजामध्ये किंवा खालच्या समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं, आंतर जातीय विवाह केला, तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्याने दाखवलेला. हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे, त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे. दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच. अगदी शेवटचा जो सीन आहे, रक्त असं सांडतंय आणि तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय, हे सगळं पाहिल्यानंतर काही गलबलल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही, यासाठी आपण प्रवृत्त होतो. त्यांनी कवी सुद्धा उन्हाच्या कटाविरुद्ध त्यांचा जो काव्य संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे. या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहेस, एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बोनसाय आणि लाचारपणे मागतेस सावली. का तू घाबरते आहेस या उन्हाला? म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चाललाय किंवा इतरांना चाललाय, का तुम्ही घाबरता? या ना, बाहेर या. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, संघर्ष करा, तोच संदेश इथे मंजुळे साहेब देतात. या अनैतिक संस्कृतीत नैतिक होण्याच्या हट्टापायी का देत आहेस एका आभाळणाऱ्या मनस्वी विस्ताराला मोठमाती? तुझ्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं ते करावं, परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. आपण कुठेतरी आहे तसं, पण दबून राहिलं पाहिजे. आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट आपण म्हणतो. प्रत्येक मानवी प्राण्याला, स्त्री असेल पुरुष असेल, हा सगळा प्रवास तुम्ही थांबवतेस तू का? हा प्रश्न ते विचारतात. का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं देशानं बोलत नाही? उन्हामध्ये सुद्धा जो गुलमोहर जो फुलतो आहे, तुला काय झालं? तू पण हे इथं ऊन आहे, या ताप आहे, आजूबाजूला तुला त्रास देणाऱ्या लोकांचा, त्याच्यावर तो उभे राहा. जर गुलमोहर फुलतो आहे तसं तू सुद्धा फुले, हिंमत तू ठेव. एक सामाजिक त्यातून सुद्धा फार मोठा असा संदेश ते देतात. म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्याचा आपण निर्णय घेतला. फॅन्ड्री, सैराट, सोंड अनेक सिनेमा त्यांनी दिले. नाळ, घर बंदूक दिले आणि मनोरंजन सुद्धा करण्यात आले. आणि आता या अशा रीतीने जे आपण चालू आहे, काही दिवस फार अडचणीचे आपल्याला लागले, आपण ते बघितले. वर्ष दीड वर्ष जे आहे आपण तो लढा देतो. त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तर तुम्हाला हे कल्पना आहे, मागच्या 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्यावेळा मला पटलं नाही की आपल्या बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात, मग ते तेली समाजाचे असतील, ते माळी समाजाचे असतील, ते मराठा समाजाचे असतील, त्यावेळेला आपण पेशानं उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती पोलीस असेल, सरकार असेल, त्याच्या विरुद्ध मला बोललं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी 16 नोव्हेंबरला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली. आणि त्या दिवशी आपण शट्टू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध. परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे, कृपया तुम्ही
तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करून, आणि तो आपण पुढच्या 2.5 महिने नाही केला, पण जेव्हा असह्य झालं तेव्हा तो केला. ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागेल. आम्हाला हे मिळालं, थांबलो आपण. आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो. अरे का? आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो की नाही? ही जे मंडळी नसते यांच्या आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो रे? छत्रपती नसते आपण कुठे असतो? फुले शाहू आंबेडकर, शाहू महाराज नसते कुठे असतो आपण? काय आपल्या हात असतात, काय परिस्थिती असते? अगदी अलीकडे पर्यंत ते सगळं चालू आहे. पण याच्यामध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही. कितीही आपल्यावर संकट आली तरी वामन दादा कर्डक स्वर्गीय म्हणतात, तुफान वारा पाऊस धारा मुळीच न आम्हा शिवे. तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे. हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे किल्ले. असाच ताठर माथा, असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे. थांबता कामा नये. ही कवी मंडळी सुद्धा ना, आम्ही तासभर भाषण केलं आणि त्याने 4 ओळी लिहिल्या तर तो जो आम्हाला जे सांगायचं ते 4 ओळी सांगून मोकळे होतात. हे म्हणून त्याचे आहे काव्याचं महत्व आहे ते याच्यासाठीच आहे. आणि ही जी मंडळी आता लहान समाज म्हणजे तो मग सांगितलं दगडफोड मोडणाऱ्या समाजातली मंडळी अजूनही फार हालात आहे बाबा, ते फार हालात आहे ते. पण नागराजी जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवीपर्यंत, त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले, एम ए फिल केलं, एम.फिल केलं आणि मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याने हे कामाला सुरुवात केली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. सगळे त्याने पॅन्ट्री, मला पण शब्द माहिती पॅन्ट्री म्हणजे काय. पॅन्ट्री म्हणजे हा शब्द म्हणजे बंगाली भाषेतील डुक्कर. तो पॅन्ट्री सिनेमा आपण तो पाहिला आणि दुसऱ्या साईडार्थ तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. मला अतिशय आनंद होतोय की असा एक अतिशय चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मिळ आहे. ती आली हे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण काढतात, परंतु बस धांगड धिंगाणा, फक्त पैसे मिळवले पाहिजे, बॉक्स ऑफिसवर हिट ठरले पाहिजे, हा केवळ उद्देश नाही. तो उद्देश साधायला हरकतही नाही. ते करता करता एक संदेश सुद्धा दिला पाहिजे. हे मंजुळे साहेबांनी केलं. मंजुळे साहेब, मला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत. आमचा एक योद्धा हरी नरके तर 1-1.5 वर्षापूर्वी आमच्यातून गेले. त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला. त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली. आता पूर्वी काय आपलं एक महिला दाखवली, हळू कुंकू केलं, सावित्रीबाई फुल्यांचा तो अस्सल ते चित्र आहे. हे सुद्धा त्यांनी शोधलं. सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी वादविवाद केले. पहिली शाळा सावित्रीबाई फुल्यांचीच शाळा आहे, मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांची, दुसरी कोणाचीच नाही, हे त्यांनी सिद्ध केलं. अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला महात्मा फुल्यांपेक्षा ते श्रेष्ठ होत असं दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेला ते सांगतात, आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हे सगळं काम केलं त्यावेळेला तुम्ही 14 वर्षाचे 13 वर्षाचे होता. तुम्ही कसं काय, तुम्ही अगोदर हे काम केलं म्हणून सांगतात, मी नावं घेत नाही, ते सुद्धा मोठी माणसं आहेत. परंतु हे असे चढाओढ होते. त्याला त्याच्याबरोबर नेम कायदा दाखवते, सगळं इतिहास पुढे दाखवत, पुरावे पुढे दाखवून त्यांनी हे काम केलं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मठांचा विरोध होता, आपल्या लोक सुद्धा विरोध करत होते. हो, माझ्या सत्यशोधक समाज, सत्यशोधक पिक्चर आला होता,
तो तरी आपण पाहिला असेल कदाचित. मी अनेकांना सांगतो तो तरी बघून द्या. वाचायला आपल्याला वेळ नाही ते तरी बघा. आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा आता कर्मठ ब्राह्मण होते पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते. आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मारायला लोक येत होते. त्या लहुजी साळवे वस्ताद एका लहान समाजाचा मनुष्य आपल्या तालमीतल्या लोकांना काठ्या घेऊन उभे केले. कोण येतो महात्मा फुल्यांना हात लावायला आणि सर्व. परंतु ज्या भिडेवाड्याचं नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळा सुरू करायला जागा तात्यासाहेब भिडेंनीच दिली. अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे हे त्यांचे जे आहेत सहकारी होते. परांजपे तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते. आणि त्याचबरोबर सावित्रीबाईंना सुद्धा फातिमा शेख मुस्लिम महिला तिने साथ दिली शिक्षणामध्ये. ती पण शिकवायला लागले. गणू शिवाजी मान, धोराजी अप्पाचा माळ या सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे. आणि मी मगाशी सांगितलं की लघुजी वस्ताद साळवे आणि राणाबा महाल हे सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्यांनी जेवढे मागास समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते. सगळे शिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही. अशिक्षित माणसं सुद्धा सुसंस्कृत असतात. ही सुसंस्कृत म्हटले पाहिजे माणसं की नाही करा शिकवा आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहतो आहोत. अनेक लोक जे आता म्हणतात की हे भिडेवाडा किती भांडण शेवटी कोर्टात आपल्याला जावं लागलं. कोर्टात सुद्धा 16-17 वर्ष लढलो आपण. प्रयत्न केला त्याच्यामध्ये सेटलमेंट करणं नाही झालं दुर्दैवाने. शेवटी जे आहेत हायकोर्टाने सरकारच्या आमच्या बाजूने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टात गेले. विरुद्ध असलेले लोक सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही भिडेवाड्याच्या इथे शाळा आता निर्माण झाली पाहिजे. आणि आता त्या शाळेचं काम सुरू झालं. बांधकाम सुरू झालं. मोदी साहेब आलो त्यांनी सुद्धा ऑनलाईन त्याचं जे आहे भूमिपूजन केलं. काम सुरू झालं. लवकरच तुमची जी काही इच्छा ही भिडेवाड्याची सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू करणं हे काम लवकरच पूर्ण होणार. एवढंच नाही संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचं सुद्धा मागच्या वर्षात आम्ही गेलो. मी गेलो. आपले देवेंद्र फडणवीस गेले. त्या तीर्थस्थानाला सुद्धा दर्जा आपण दिला, मान्यता दिली आणि नवीन आराखडा निर्माण करून 140 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार आपण करतो. ही जी व्यवस्था आहे ती आपल्या जागा कमी पडते आहे. आजूबाजूच्या लोकांचं जे आहे इतर ठिकाणी पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि ते तिची स्मृती त्यांनी निर्माण केलेली आहे. 300 मीटर आहे ती एकत्रित करून इथे मोठी जागा निर्माण करून आणखी चांगलं काही करता येईल. याच्यासाठी 200 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत सरकारकडून आणि ते काम होईल. पण ओबीसी मध्ये असलेले जे तुम्हाला मला सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो आहोत, मराठा समाजासाठी करतो आहोत, आदिवासी समाजासाठी करतो आहोत, पण ओबीसी साठी सुद्धा एमपीएससी युपीएससीच्या मुलांना टॅब आणि साहित्यासाठी 553 कोटी रुपयाची आपण तरतूद केली. तेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुणे सारख्या शहरामध्ये पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं ही सोपी गोष्ट नव्हती, पण ती सुद्धा आपण पूर्ण केली. आणि तिथे समता परिषदेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा होता, आपण पूर्णाकृती पुतळा दिला. महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा होता.
सावित्रीबाई फुल्यांचं जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलंय, आता आणखीन काम करतो. 200 मुलींसाठी आपण एनडीएची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी 180 कोटीची तरतूद केली आहे आणि 10 एकर मध्ये या मुलींना आपण शिकवणार आहोत. ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला, मंत्रालय स्थापन केलंय. ओबीसीच्या घरासाठी 12,000 कोटी रुपये आपण त्याची मांडणी केली मोदी साहेबांनी. 5 लाख घर आपण बांधणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे आपण त्या मोठमोठ्या शहरामध्ये जसं दलित, आदिवासी, मराठा समाजासाठी आहे तसं आपली सुद्धा वसतिगृह ओबीसीसाठी व्हावीत म्हणून काम सुरू झालं. जर वसतिगृह नाही मिळालं तर वर्षाला 60,000 रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू राहा तिथे, शिक, पैसे घे. हे सगळी चांगली कामं जे आहेत हे आपण करतो आहोत. आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तुम्हाला कल्पना आहे, मी अधिक आपला वेळ घेणार नाही, अगोदरच आपण 10 वाजल्यापासून आलेला आहात. पण हे भांडण आपलं संपलं नाही. आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या, आणि आपण ते दिलं. 3 वेळा पहिल्यांदा काँग्रेस आणि आमचं राज्य सरकार होतं त्यावेळेला एकदा कायदा केला, एकदा फडणवीसांचं सरकार होतं 14 ते 19 आपण